काळखैरेवाडी, कुतुळवाडी, मौजे, सुपे, तालुका बारामती आणि परिसरातील वाड्या वस्त्या या आवर्षण प्रवण क्षेत्रात येतात। या परिसरातील पर्जन्यमान सरासरी 200 मिलीमीटर इतकं कमी असतं। त्यामुळे या भागातील गावांना नेहमी टंचाईग्रस्त आणि दुष्काळी परिस्थितींना सामना हा करावा लागत असतो। शासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा, चारा पुरवठा, जनावरांसाठी छावण्या यासाठी वेळोवेळी लाखो रुपये खर्च करावे लागत असत आणि यामधूनही नागरिकांचं समाधान होत नाही। गतवर्षी शासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकारानं ओढ्याचं खोलीकरण, सरळीकरण तसंच पाझर तलावातील गाळ उपसणं इत्यादी प्रकारची कामं हाती घेण्यात आली। यामध्ये लक्षणीय काम मौजे, काळखैरेवाडी या ठिकाणी तसेच परिसरातील इतर ठिकाणी झाले आहे। सुपे गावाच्या पश्चिम भागामध्ये जानाई उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडले जाते। त्यामुळे सदरच्या भागात शेती सिंचनामध्ये लक्षणीय वाढ झाली असून पिण्याच्या पाण्याचा देखील कायमस्वरूपी प्रश्न संपला आहे। तथापि कुतुळवाडी अंतर्गत सस्ते वस्ती, भोंडवेवाडी, खैरेपडळ, राजबाग, पठारे वस्ती, शेरेवाडी, बाबुर्डी, काराटी हा भाग सिंचन योजनेत आलेला नसल्याने हा परिसर सिंचनापासून वंचित राहिलेला आहे। आधीच पर्जन्यमान कमी, त्यात सिंचनाचाही लाभ मिळत नसल्याने शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या अतिशय गंभीर झालेल्या आहेत। सततच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून मौजे, काळखैरेवाडी येथील नागरिकांनी लोकसहभागातून सुमारे 6 किलोमीटर ओढा खोलीकरण पूर्ण केले आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असून यापूर्वी या भागामध्ये दरवर्षी 4 ते 6 महिने टँकरच्या पाण्यावरती जवळपास 6 ते 7 हजार लोकसंख्येला अवलंबून राहावं लागतं आणि हे ओढाजोडचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 1500 हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात ओलिताखाली येऊन 7 KT CNB बंधारे, सिमेंट नाला बांधणांना रिचार्जिंग होणार असून 6 KTVR पाण्याने भरणार आहेत। तसेच या ओढ्यावरती एकूण 5 सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी असून या भागामध्ये सुरू असणारे जे टँकर आहेत ते थांबणार असून या गावांना कायमस्वरूपी ओढाजोड प्रकल्पाने जर पाणी सुटलं ह्या संपूर्ण शिवारला पाणी फुटलं, या विहिरींना पाणी, सगळ्या विहिरींना पाणी आणि त्याच्यामुळे प्रकल्पामुळे शेतकऱ्याला पुढच्या भविष्यात नक्कीच पिकाची खात्री देता येईल अशा स्वरूपाचा ओढाजोड प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। निसर्ग आणि या दोन्ही हे होऊन भविष्यात शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होईल। शासनाच्या विविध विभागांकडून त्यावर 7 साखळी बंधारे बांधलेले आहेत। तथापि पुरेशा पावसाअभावी गतवर्षी यामध्ये थोडे देखील पाणी साठले नाही। यासाठी उपाय म्हणून नागरिकांनी जानाई उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्याचे पाणी कुतुळवाडी येथील ओढ्यातून पुढे काळखैरेवाडी येथील जांभळीच्या ओढ्यात घेण्यासाठी लोकसहभागातून ओढाजोड प्रकल्पाचे काम हाती घेतले असून जवळपास 90% कामही पूर्ण झालं आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर या गावांच्या शिवारातील सुमारे 1500 हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे। तसेच या ओढ्यावरील 7 साखळी बंधारे, 1 पाझर तलाव आणि 6 कोल्हापूर बंधारे मिळून अंदाजे पाणीपुरवठा या ओढाजोड प्रकल्पाद्वारे पुनर्भरण करून निर्माण होणार आहे। याच ठिकाणी 5 सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी असल्यानं ही गावं टँकर मुक्त होणार आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या या पाणलोट क्षेत्रात 195 विहिरी आणि 85 बोरवेल यांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे।